काय हानी होते, काय नुकसान होतं हे नातं जोपासणारी मुलं असतील त्यांना माहिती आहे. काळाच्या ओघानं माणसं सुधारली, पुढारली, उंचावली. मला अजूनही कळत नाही हा सुधारणा वाद नेमका कशाला म्हणतात. 2-4 किमतीच्या गाड्या दरवाजामध्ये लागल्या म्हणजे माणूस सुधारला. एखादा राजवाडा बंगला बांधला म्हणून माणसाची प्रगती झाली. नेमकं प्रगतीची व्याख्या, सुधारण्याची व्याख्या कशाला म्हणतात अजूनही माझ्यासारख्या अडाणी बुवाला हे कळत नाही. अरे देशा विदेशामध्ये 50 लाखाचा पॅकेज घेऊन गेलेली मुलं, 5-10 वर्षाचा अग्रीमेंट करून गेलेली मुलं जर आपल्या वडिलांच्या अंत्यविधीला यायला तयार नसतील, याला सुधारणा म्हणतात, याला प्रगती म्हणतात? आम्हाला सांगा तरी अडाणी माणसांना सुधारणा कशाला म्हणतात, प्रगती कशाला म्हणतात? 70च्या पुढे असणारा हा आमचा वृद्ध माणूस आहे सध्याचा, मी पण त्याच वयोगटातला. अरे पोरानो, माझं मुलांना, युवा वर्गाला, तरुणांना सांगणे, अरे राजानो, आम्ही का तुमच्याकडे पगार मागतोय, का पैसा मागतोय, काय तुमची संपत्ती मागतोय? काही मागत नाही. फक्त आमच्याशी दिवसभरातून तुम्ही कधीतरी 15-20 मिनिटं बोलायला, फक्त बोलायला वेळ. अरे 2-2, 5-5, 8-8, 15-15 दिवस जातात. घरातली मुलं आपल्या वडिलांशी 2 मिनिटं बोलायला तयार नाही. घरात आल्यानंतर कोपऱ्यामध्ये बसून 2-2 तास त्या यंत्रामध्ये डोकं घालून बसतात. तुम्हाला बाबांशी, आईशी बोलायला 2 मिनिटाची वेळ नाही रे राजानो. एवढे तुम्ही आम्हाला महाग झाला, आमच्यासाठी तुम्ही एवढे महाग झाला. अरे भिंतीच्या पलीकडे झोपलेला मुलगा झोपताना वडिलांना मेसेज टाकतोय, गुड नाईट पप्पा, आणि सकाळी उठताना तो वडिलांना म्हणतोय गुड मॉर्निंग पप्पा. सध्या बरीचशी म्हातारी माणसं आता गुड मॉर्निंग आणि गुड नाईट वरतीच जगतात. सध्या आमचं जगणं गुड नाईट आणि गुड मॉर्निंग वरतीच आहे. 2 मिनिटं देखील मुलांना आपल्याशी बोलायला वेळ नाही. घरातले सगळे संवाद थांबले, बोलणं चालणं, घरातल्या गप्पा सगळ्या निघून गेल्या. तासन तास कधीतरी वेळेमध्ये गप्पा मारायच्या, हे सगळं आता विसरून जायचं. मुलांना सध्या आपल्याशी बोलायला वेळ नाही, आणि या सगळ्या गोष्टीला सुधारणा म्हणतात, या सगळ्या गोष्टीला प्रगती म्हणतात. आम्हाला कळतही नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो. एक आजोबा एका नातवाला घेऊन चालले होते शाळेमध्ये. सध्या बऱ्याच आजोबांच्याकडे हे काम आलंय. नातवाला शाळेत घेऊन चालले होते, पहिलाच दिवस होता शाळेचा. त्या आजोबांनी त्या नातवाला विचारला, शाळेकडे कोणता रस्ता जातो रे? त्या नातवानी सांगितलं, बाबा पुढे पाटी लिहिले बघा, विद्यालयाकडे जाणारा रस्ता. काय लिहिलं होतं पाटीवरती? विद्यालयाकडे जाणारा रस्ता. विद्यालयाकडे जाणारा रस्ता, विद्यालयाकडे जाणारा रस्ता का विद्यालयाकडे जाणारा रस्ता? ही विद्या आम्हाला विद्यालयाकडे घेऊन चालले का ती विद्या आम्हाला लयाकडे घेऊन चालले? हे सध्या आत्मचिंतन करण्याची वेळ आमच्यावरती आलेली. शिक्षण हे वरदान म्हणावं का शाप म्हणावा, असा प्रश्न आमच्यासारख्या अडाणी माणसाच्या समोर उभा राहिला. आणि अशा बदलत्या काळामध्ये आमच्या दत्ताभाऊंनी 5 वर्षानंतर आपल्या वडिलांच्या आठवणी वर्षानुवर्ष जोपासलेल्या. मी देखील भावनिक आहे. रस्त्यानं प्रवास करताना कधी बाबांची आठवण आली तर माझी गाडी रस्त्याच्या कडेला लागते, उभी करतो 5-10 मिनिटं, आणि मग त्यांचा चेहरा, त्यांचा फोटो पाहिल्यानंतर खळा डोळ्यातून आजही अश्रू येतात. माझ्या तरुणांना, माझ्या मित्रांना सांगणे, राजानो, आयुष्यामध्ये दौलत काय, पैसा काय, संपत्ती काय, गाड्या घोड्या काय, राजवाडे, बंगले, पॅलेस काय, हे सगळं आज ना उद्या उभं करा. पण ज्या दिवशी बाप निघून जातो त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये दुर्दैवी ठरतो. दुर्दैवी, कारण बापाची जागा घेणारा आजपर्यंत या विश्वामध्ये दुसरा कोणी जन्माला आला नाही. बाप बापच असतो. सगळ्यांचा नाद करा. आयुष्यात कधी बापाचा नाद करायचा नाही. बापाची जागा घेण्याचा बाप हा बापच आहे. अडाणी असो, अशिक्षित असो, सुधारलेला असो नाहीतर पुढारलेला असो, बाप तो बाप. ज्या दिवशी वडील जातात ना त्या दिवशी आयुष्यात झालेली हानी कधीच भरून येत. म्हणून बाप जातो त्यावेळेला पोरीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान होतं.
ज्या दिवशी वडील जातात त्या दिवशी मुलीची पोरीची मूठ आयुष्यातली कायमची रिकामी जाते, कायमची मोकळी जाते. कानाकोपऱ्यामध्ये बाजूला जाऊन 2 500ची नोट पोरीच्या हातात आणि मुठीत घातल्याशिवाय बाप कधी दिवस घालवत नाही. शहाणा करता बाप कधीतरी पोरीला देताना हाकेच्या अंतरावर देतो. मागच्या दाराला नाही तर पुढच्या दाराला आल्यानंतर हाक मारली ना, ए तायडे, ए राजा, ए बेबी, ए ताई, हाकेच्या अंतरावर देतो. वडील गेल्यानंतर झालेली हानी, झालेलं नुकसान कधीही भरून काढतो. मी त्या विचाराच्या प्रवाहामध्ये वावरत आहे. आज 5 वर्षानंतर देखील, अरे 13 दिवसांनी कुणाकुणाचे नाही राहिलेले संपवले. 13 दिवस जेमतेम आठवण ठेवले. 13 दिवस सुधारलेली माणसं तर 5व्या दिवशी उत्तरकार्य उरकायला निघाले. म्हणजे 5व्या दिवशीच मिटलं जातं हे नातं. 5व्या दिवशी म्हणजे 13 दिवस थांबायला वेळ कुठे? 11 दिवस काय, 12 दिवस काय, 13 दिवस काय, कोण थांबणार आहे सध्या धावपळीच्या या काळामध्ये? 5 वर्षाच्या एवढ्या दीर्घ प्रवासामध्ये, तेवढ्याच हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये आपल्या वडिलांच्या आठवणी जोपासलेल्या. आज कुटुंबानं त्यांच्याच आवडीचे पदार्थ केले असतील. आमच्या बाबांना नेमकं आज हे आवडायचं, ही भाजी आवडायची. आज बाबांच्या प्रतिमेसमोर, म्हणून युवा वर्गांना, तरुणांना, मुलांना माझं सांगणे जाता जाता, कधीतरी पोरानं स्वारी म्हणायला शिकारे आपल्या बाबांना. कधीतरी तुम्ही पप्पा म्हणा, डॅडी म्हणा, बाबा म्हणा, अण्णा म्हणा, दादा म्हणा, माझा काहीच म्हणणं नाही, माझा दावा नाही या बाबतीत. पण कधीतरी वडिलांच्या प्रतिमेसमोर उभे राहा आणि वडिलांना हात जोडून त्यांना स्वारी म्हणायला शिका. पप्पा, मी लहान असताना, मी लहान होतो ना त्यावेळेला सायकलचा हट्ट झाला. पप्पा, मला सायकल पाहिजे. माझ्या सगळ्या मित्रांनी सायकल आणली, मला सायकल नाही. मला ते हिणवतात, मला दाखवतात, मला सायकल पाहिजे. मी खूप हट्ट केला. बाबांकडे सायकल आणण्यासाठी पैसे नव्हते. रागावलेल्या बाबांनी मला त्या दिवशी खूप मारलं आणि पाठीवरती दणके फटके मारले. निघाले कामावरती. अख्ख्या दिवसभर कोपऱ्यामध्ये मी रडत होतो. आईनं समजावलं, जेवून घे, काही खाल्लं नाही. संध्याकाळपर्यंत त्या कोपऱ्यामध्ये मी बसून राहिलो होतो. पण ज्या दिवशी संध्याकाळी बाबा घरी आले ना, दरवाजात मी बाबांकडे पाहिलं, त्यावेळेला बाबांच्या हातात सायकल होती. मी आनंदी झालो, खुश झालो, धावत गेलो, सायकल हातात घेतली आणि पहिल्यांदा गल्लीत गेलो. सगळ्या मित्रांना सांगितलं, माझ्याही पप्पा सायकल आणू शकता, माझ्याही बाबांना सायकल आणता येते, हे सगळ्या माझ्या जोडीदारांना दाखवून दिलं. 4 दिवसांनी मला कळलं, 4 दिवसांनी मला कळलं, बाबा सायकल घ्यायला तुमच्याकडे पैसे नव्हते हो. त्या दिवशी कंपनीतल्या एका मित्राकडून तुम्ही उसने पैसे घेतले. प्रत्येक पगारातून मी कापून पैसे देईन, उसने पैसे घेतले आणि मला सायकल आणली. पप्पा, मी असं नाही करायला पाहिजे. सॉरी पप्पा, मी क्षमा मागतो, मी असं नाही करायला पाहिजे. कधीतरी आपल्या वडिलांची स्वारी म्हणायला शिका. वडील जाणं म्हणजे आयुष्यात सगळ्यात मोठा धक्का आहे. आज तोच नेमका धक्का चांगले परिवाराच्या वाट्याला आहे. ईश्वर करो, मी फार वेळ घेणार नाही, माझी वेळ संपलेली आहे. बोलणं जरी उर्वरित असेल, शिल्लक असेल, खूप बोलण्यासारखं असेल, दृष्टांत